सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एक नाव सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे। हा नेता सचिन कल्याण शेट्टी, सुभाष देशमुख की दिलीप माने यापैकी कोणासोबत जाणार याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे। सध्या चर्चेत असणाऱ्या नेत्याचं नाव आहे आप्पासाहेब पाटील वडकबाळकर। बाजार समितीचे माजी संचालक आणि सीना भीमा पाणी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष अशी ओळख असलेले पाटील यांची भूमिका नेमकी काय असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे। त्यामुळे संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्याचं लक्ष आता त्यांच्याकडे लागलं आहे। 2015 मध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 83 पैकी थेट 30 मते मिळवून सर्वांना चकित करणाऱ्या पाटील यांनी त्यानंतर अनेक पंचवार्षिक निवडणुकांमध्ये आपली ताकद दाखवून दिली। 2018 मध्ये बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे फक्त 2 उमेदवार विजयी झाले होते आणि त्यात आप्पासाहेब पाटील यांचे नाव अग्रस्थानी होते। पाणी प्रश्न असो, वीज पुरवठा असो किंवा शेतकऱ्यांच्या अडचणी, पाटील यांनी कायम आक्रमक भूमिका घेतली आहे। सध्या त्यांच्या प्रभावाखाली अनेक सोसायट्या, ग्रामपंचायती आहेत। त्यामुळे त्यांनी कोणत्या पॅनल सोबत निवडणूक लढवायची यावरच संपूर्ण सीन उलटसुलट होऊ शकतो। भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि सुभाष देशमुख यांच्यासाठीही हा निर्णय निर्णायक ठरणार आहे। जर पाटील भाजपच्या बाजूने गेले तर पक्षाची ताकद निश्चितच वाढेल, परंतु जर त्यांनी माजी आमदार दिलीप माने यांचा हात धरला तर मुकाबला अधिक चुरशीचा होण्याची शक्यता आहे।